तर भावांनो, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांचं. आजची सुरुवात झाली आहे मस्त. आज जायचं म्हणून लांब आज म्हणलं ब्लॉग काढावं. आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग आहे जरा. देवरोडला जायचं आज आपल्याला. चला, तिथनं किती 29 किलोमीटर एक. झालं गॅरेज अरेंज करून दिलं, विशेष नाही त्याचं. आता आपण चाललोय बघा फोर्स मोटरला. आज म्हणलं तर ब्लॉग काढायची इच्छा झाली होती, म्हणलं आज काढून टाकावं ब्लॉग. विषय हाडे हे भावा, चल की. आता गाडीत आवाज पण नसण्यात. आज कॉन्सर्टचा इश्यू नव्हता तो खालचा जो पट्टे असतो ना जिथं गाड लागतो त्याचा इश्यू होता. तर भाऊने तो पण सॉल्व्ह करून दिलाय. विषय हार्ड आहे. हा, घ्या तुम्ही घ्या पहिले, मग मी घेतो. मला घाई नाही. तुमचे तर ते दुधाचे बिदाचे माझ्या गाडीला लागते. हर हर महादेव, शंभो शंकर. निघाला आता. आज कवर पण दुसरा लावलाय म्हणून भीती वाटते जरा. पेपर कवर आहे भाई आज फोनला. आज मी दुसरा फोन पण घेऊन आले. जायचं लोकेशन माहिती आहे, पण कसं आहे चुकीचं नाही झालं पाहिजे. पेट्रोलला जातो मग. गाडीवाला हे राव, झालो की राव. आता एक साईडला तरी घे, मला तरी जाऊन दे बाबा. आवाज नाही आला नात करताना. गाडीला व्हायब्रेशन भरपूर आहे म्हणून लय डोक्याला ताप आहे या गाडीत. व्हायब्रेशन एवढं आहे ना मारण्याचा. कसला घाण घेतो. नक्की तू चालवते का बैलगाडा चालवते तू, त्या बाप्पाचं काय माहिती. आपल्याला पहिले जायचं होतं देवरोडला, पण आपण प्लॅन चेंज केला जरा. काय करूयात, आता जाताना खालना सिटीतनं जाऊयात. येताना आपण मग बाणेरच्या रस्त्याने यायचं. नवले ब्रिज. नाही तर एक असा ऑप्शन आहे, आता जाताना आपण इथनं जायचं, देवरोड करायचा, फोर्स मोटर करायचा आणि मग खाली जाऊन घरी यायचं असं. पण म्हणलेलं लांब होतंय, नको. इथनं जाऊयात तिथनं येऊयात. लोक कधी कधी गाडीला डेंजर चालवतात. लोक डेंजरच आहेत. मामाने थांबवलं तर थांबवायचं भाई. ते काही येडे म्हणून नाही थांबवत. झाले आता 5 टाकून झाले. 5 बोललो मी आता त्यांना. निघतो आता पड्डेशी. आता बघा 20 मिनिटं ना, 20 मिनिटात जाऊन तिथं 5 झालेला असं. त्यांना आधीच सांगायचं, वेळ नाही घालवायचं. नाही तर त्यांचं कसं आहे, 20 मिनिटं बसा, कसं बी करणार, मग आपल्याला एंट्री भेटणार. त्यापेक्षा भाई अर्धा तास आधीच फोन लावायचं, सर आलं, तुम्ही तुमची काय प्रोसेस आहे करून घ्या. आणि त्यांना नाही म्हणायचं की येतोय अर्धा तासात, ते मग अजून वेळ लावतो. अर्धा तास न येतो मग गेटवर आल्यावर फोन कर. त्यांना म्हणतं गेटवर तर आलोय, मग ते कुठं तर भाई 5 बनवणार, मग आपण आत जाणार.
पट्टीशी ताणूयात गाडी फास्टमध्ये. तिथनं मग आपल्याला अजून देऊ रोडला जायचंय. एसवीचा कॉल करायचा आहे. एसवीला एक मशीनचा प्रॉब्लेम आहे. त्या मशीनचं बघायचं आपल्याला काय इश्यू काय. सरका पाहुणे मंडळी सरका. स्काईन होम. आपण आता पिंपरी चिंचवड मध्ये एंट्री झाली आपली बहुतेक. नाही अजून एंट्री नाही झाली. एंट्री होईल आता आपली. तिथनं काय मग आपल्याला अर्धा तासाचा रस्ता आहे देव रोडचा. हा मग तिथं देव रोड अर्धा तासांमध्ये तिथनं मग जवळ 3:30-4 पर्यंत निघतोय. म्हणजे आपण घरी जायला आरामशीर. इथलं काम करून तिथलं काम करायचं. आता बघ इथं वाजले 11 पण वाजले. 11 वाजले 10 मिनिटं अजून. आपण घरातनं 9:30ला निघालो होतो डॉट. आपण पण इथला रस्ता लय ट्रॅफिक होता म्हणून लेट झाला आपल्याला. नाही तर आपण केव्हाच आलो असतो इथे. 10 साडे 10 आलो असतो. एका तासात कशी गाडीत आणली असते मी. ट्रॅफिक मुळे लय उशीर झालाय. काही नाही. दापोडीला आले. दापोडी भाईची सरकी. लल्लो 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 लल्लो. या चौकात एक सिग्नल असतं. सिग्नल पाहायला लागतं. आणि इथं ते हे लावलेले जवळजवळ काय म्हणतात आपलं पावती नंबरची पावती. त्या डायरेक्ट स्पीड जास्त झाली की आपण जाऊ शकतो. आपल्याला गर्दी नाही लागणार. आपण बुळबुळीत काढू शकतो. भाई फोर व्हीलर आवडत नाही मला. निघता येत नाही सन आता आपल्याला कसं निघता आलं कोपऱ्यातनं. इथनं तिकडे जाऊ शकतो आपण. लगेच पुढे दिसली. ऐकू जातं वाटतं त्याला भाऊला. लगेच भाईने ते गाडी चिटकवली पार तिथं. जाण्यासारखा गॅप होता आपल्याकडं. 9107. हे काय विषय हे नक्की. भाई ह्याच्याकडं काय तर आहे. ह्याच्या गोष्टी टॅम्प कशी घुसलं बिसलं ना 12च्या भावात जायचं आपण. बाबा तू लांबच राहा. सगळ्यांकडे इंटरकॉम कॉमन झाले माहिती आहे. इंटरकॉम सगळंच लावतात. ऍक्सिडेंट झाला. पोलिस गेली तिकडं. नाही पावती मारायला गेले. ठीक आहे पावती मारायला गेले तिकडं. स्वप्न देखत मैंने करा तो स्वप्न जाताना हायवेवरनं फन घरी जाऊन झोपायचं डायरेक्ट. फास्टमध्ये कॉल करूयात. घरी जाऊयात. पेट्रोल हाय. जाताना पेट्रोल भरायला लागणार. म्हणजे उद्याचा एक दिवस आरामशीर जातो माझं पेट्रोल. कसे भाई आपले कॅल्क्युलेशन भाई बरोबर असते. 4 दिवस जातात. 3, 2, 1 चला. छपरी अजून तुझ्या गाडीचा भासाडा होत असेल. 99.
राम राम सत्य केलं त्याने या गाडीचं. आपल्याला सर्व्हिस रोडला शिरायचं आहे, पूर्ण शिरायचं इथनं नाही. हो बाबू, नको बाबा, इथं स्पीडचं ते लिमिटचं आहे. बिन फोड पावतीने मारून घ्यायची मला माझ्या गाडीवर. लय महागात जाते ती पावती, तेवढंच भाई. पुढे फिरत पैशांनी इथनं सर्व्हिस रोडला शिरूयात. इथंच कुठं तर यात लाईन येते. नो 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 नो. आता आवाज बिलकुल नाही आला आपल्या गाडीचा. विशेष नाही येत आपल्या आवाजात. पण आपण एवढं लवकर का सर्व्हिस रोड, हे उतरल्यावरती मग परत सर्व्हिस रोडला यायला लागेल. मग तिथनं आपल्याला खालनं जायचं अशा टनल मधनं पुढे अजून फोर्स मोटर. आईलं लय डेव्हलप झालं माहिती आहे. आणि इथले नव्वद चांगले तर आमच्या इथलं काय माहिती पैसे खातात. रोडला खड्डा नाही, काही नाही. हा ठीक आहे, मान्य, हे करतील कधी ना, काम चालू आहे त्याचं. किया मैंने किया, तूने किया, मैंने किया, तूने किया, दोनों ने किया, उसने किया, सबने किया. क्या किया, क्या किया, दुश्मन को मार दिया, दुश्मन को मार दिया. अगं परत ऐका, मग इथे परत हायवेला चढायला होता. सर्व्हिस रोडला आणलं का? नॉन सेन्स गुगल मॅप. हायवे टू हायवे क्रूज करत गेलो असतो ना मी. नॉन सेन्स, शेमलेस. गुगल मॅपला पण माहिती का मी मोटर ब्लॉगिंग करतोय. नुसतं हायवे काय दाखवतो म्हणतो. आणि गुगल मॅपने मला खाली पाठवलं पुढे सर्व्हिस रोडला. जा खालची सिटी एक्सप्लोर कर. पिंपरी चिंचवडच्या मला हायवे काही नाही. बसल्या सरांचाच फोन होता की एक 10-15 मिनिटं थांब, ते साईनला गेले. मला म्हणलं माहिती तुम्हाला, मला माहिती 10-15 मिनिटं, आपण 10 मिनिटात पोहोचतो तेवढं साईन पण होतं. आय नो ब्रो, यू आर व्हेरी चालाक ब्रो. तुमच्यापेक्षा चालला तर मी भाई. तिथं पोचलत ना अजून तरी भाई 5 तरी टाकायला लावलं. आता तिथं गेल्यावर सध्या 5 रेटिंग असणार, गॅरंटी लिहून देतो, लिहून. कारण त्यांच्या साहेब लोक आहे ना, त्यांना कसलं काय माहित काय असतं एवढं. इथं 50च्या वरती तुम्ही जाऊच नाही शकत. इथं स्पीडोमीटर सगळे निवांत चालतात, मग आपल्याला पण निवांत चालेल. आता फोनवर बोलतोय, डेअरिंग बघायची. MS14 KC 4239 RTच्या वेबसाईटला टाकतो मी. पावती पडली पाहिजे भाईला. MS14 KC 4239. ओके, कितीची पावती पडेल जर का RTच्या वेबसाईटला टाकायची म्हणतात. अजून कुठं तरी भाई, हा देव रोडला जाताना एक दिसतो भाई, तिथं डायरेक्ट नंबर प्लेट येते तुमची कॅप्चर होऊन. जर का तुम्ही 50च्या वरती असाल ना, तर डायरेक्ट तुमची ती अशी काय म्हणतात कॅमेरा आहे ना, तर तुमच्याला फोकस करतो. नंबर प्लेट तुमच्या त्या बोर्डला दिसते. जे काही नंबर प्लेट असेल ना तुमचे XYZ, तेवढे काय असे बोर्डला दिसून येते. बापरे म्हणता. माझी एकदा पण नाही पडली, कारण मी तेव्हा पण 70-80च्या स्पीडला होतो. माझी नाही पडली. पण कशाला घ्यायची आहे. आणि तेव्हा तर आपाची होती भाई, आपाचीला पडले असते ना भाई.
काही नाही. पहिलेच गाडी, नवीन गाडीला नवीन होती, हे काही तर लागलं. शेमलेस कोण फोन करतो रे? आता 8 मिनिटं थांबा, आता नाही उचलणार. शेमलेस कुठले, नुसतं फोनवर फोन करतात. नॉनसेन्स. माहिती ब्लॉक पाडतो रे भाई का? 7 मिनिटं, 7 मिनिटं. मैंने देखा, तूने देखा, मैंने देखा, तूने देखा. 4.5 हाईट पर्यंतच्या गाडी जाऊ शकतात. आता इथून कुठं तरी सर्व्हिस रोडला जायचं आपल्याला, या साईडला. ओय ओय ओय, मोरया साऊंड नाद. भाई कंटिन्यू मी भाई चार्जिंग करत आहे. आपल्याकडे पॉवर बँक आहे. कंटिन्यू जवळ 3 दिवस आहे ना, नवले ब्रिजला फिरत होतो. 3 दिवस ऍक्सिडेंट बघितलं नाही. एका ट्रकने गाडीला ठोकले, म्हणजे असं गाडीवर चेंबवले, काय झालं नाही, सगळ्यांनी निवांत होते. आणि दुसरे म्हणजे ते रॉडवाले असतात ना, त्यांच्या गाडीला ठोकले गाडीवाला. कंटिन्यू 3 दिवस ऍक्सिडेंट बघतोय बरं. मुंबई निगडी, भक्तिशक्ती चौक, चिंचवड. आपल्याला इथनं नाही जायचं कलेश्वरला. कसली भारी बिल्डिंग आहेत राव. हो, अशी बिल्डिंग आमची इथे एरवडाला. एवढी उंची बिल्डिंग, पूर्ण काचची. आपण कुठे बघा, उद्यानपूर. नाइस नाइस. निगडी. हे कुठे आहे? जवळ आलो, जवळ आलो आपण. दूधवाले काका, हाऊ आर यू? कसलं भारी पेंटचा वास येतो. पण लई पण नाही वाटतं. आपल्या घरात जेव्हा पेंट करतो ना, तेव्हा तो वास झाला ना, डोकं दुखतं. हेच म्हणते बघा, मीटर बघा, नाव येतं मीटरवर. हे नाही, डिस्प्ले गेलेला आहे आता.
कोण नाही म्हणते सर्विस रोडला मागून ट्रॉफी फायदा झाले पंक्चर झाली ती कार नॉईस नॉईस इथं पुढचं काम चालू आहे चिंचवडच्या चौकात आलो होतो आपण चिंचवडच्या चौकात थँक्यू पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे PCMC पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन बघा फोर्स मोटर तिथे तिथे जायचं यू टर्न मारून No, 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 no. No, 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 no. जर का तुमच्या पण अंगात अजून प्रत्येक गेट पासच नाही टाकलं असं होतं म्हणून मला आवडत गेट पासच नाही टाकला अजून काय म्हणलं होतं तुम्हाला लवकर गेट पासच टाकत नाही तसंही बी लवकर होतच नाही लवकर अजूनपर्यंत आता आपण निघालेलो आहे काय इश्यू ग्रास कट्टर आपण निघालेलो आता इथनं हे बघा दिसतंय का नाही काय माहिती हातच कापलं गेलं लय बारीक आहे कट्टरने हे करत होतो असं काहीतरी हाय व्ह्यू यायचा असलं कसलं बाहेर वाटते अख्खा प्रॉपर शेप दिलेत भाई त्याला कसलं भारी केलं राव सारच बघ आठवलं तर आत्ता निघालोय आपण तिथे गेटवर जाऊयात आउट करूयात हे सगळं असं काही तर आहे मग त्यानंतर निघत देव रोडला आता चलो आपण इथनं आता ए बाबा लागकी असला बोट जळजळ करतोय ना हा नशीब म्हणाल लगेच माझा हात काढून घेतलं ना ते संपला असतो बाई आता हात नशीब भाई राईटला नाही लागलो राईटला लागलो असतं ना जेवणाचे वांदे झाले असते माझे आणि जेवताना लय जळजळ करत हात ओय 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 चला 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 आता रॉंग साईडनेच ऑप्शन आहे इथं दादा एकच मिनिट ए भाई माझी कशासाठी फाटली माहिती का काय पडलं का आपलं काय पडलं का नाही 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 पडलं का आता जायचं देव रोड आता जर का आपण रॉंग साईड नसतं गेलो ना आपल्याला फार फिरून यायला लागलं असतं पण हे तर मामा लोक असतात नसतात माहित नाही मला पण मी येताना तर नव्हते मी डायरेक्ट शिरतोय हे चुकीची गोष्ट आहे पण आता काय करू पेट्रोल नाही गाडी गरीब आहे आपण आता नाही भाऊ ते चालतं असं रॉंग साईडने घुसलेलं चालतं इथं कारण इथं ते बहुतेक लय लांबून आहे आता इथनं हा इथनं हे घ्यायचं आपल्याला टर्न घ्यायचं इथनं असं टर्न घेऊन बुलेट ते आहे म्हणा बुलेटला सायलेन्सर लावल्याशिवाय मग माझ्या नाही बुलेट घेण्याचा मग काय उपयोग नाही भाई आईच्या गावात भाई तुला दाबताना अख्खं ओढलं जातंय हात एक तर भाऊ तुम्हाला जाऊ दे किंवा तू तरी जा हा व्हेरी गुड टँग 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 भाई
कसलं उंच आहे बाय आपलं. परवाच जेव्हा आधी दलचं निधन झालं होतं तेव्हा ते अर्धवट होतं, तेव्हा पण एकदा आलं होतं. कसं आहे आपलं दिसतंय का नाही माहित नाही, पण चांगलं होतं. भाड में जाय एव्हरेज बघाव गाडी व्यायचं. युट्यूबचं प्राईम घ्यायचं राव, हे गाणं चालू शकतो मग आपण. रिस्ट्रिक्शन नाही आपल्याला कॉपीराईटचं. त्यांच्या हातनं गाणे घ्यायचे आणि लावून टाकायचे. नव्वद गेले, 92, 93, आईच्या गावात थंडले गाणे. लोक कशी बघतात भाई, कसला आठवळ तरी. आता हा एकच कॉल करायचा, त्यानंतर डायरेक्ट घरी निघून जायचं. इथं वेळ लागणार, माझा फुल गॅरंटी. इथं गेलो ना लवकर बाहेर कोणच निघत नाही, 4 तर कोणच बाहेर नाही निघत. देऊळ रोडचा असा विषय आहे का, म्हणून मला देऊळ रोडला जायला आवडत नाही. आणि एखादा माणूस विचार करतो नाही का, लवकर करून लवकर जावं, कसलं टँकर आहे एकदम बस इथे ह्याच्यात नाही का. एखादा माणूस विचार करतो लवकर करून लवकर घरी जाऊन मस्त झोपाव भाई. नाही, इथं कसं आहे अपोजिटचा विषय. दिसलं की चुकी आणलं, दिसलं की चुकलो, दिसलं की तो संपला. मग एवढे सगळे मी सिक्रेट डबली बाकी यांचे 4 ह्याच्यात, पण भाई हा सगळ्यात बेकार आहे. एसवी बाहेर निघूच नाही शकत, ना तिथं रेंज आहे. जे काय करायचं आपलं स्वतःलाच करायचंय, तो विषय होतो. केंद्रीय विद्यालय, इथं पण केंद्रीय विद्यालय होय भाई, इथं जायचंय. विसरलो, ते पळवायच्या नादात विसरलो कुठे जायचंय. लय घाण थांबवली मी. इथं असल्या गाड्या स्पीड मध्ये असतात ना, काहीच करता येत नाही आपल्याला. लक्षातच राहिलं नाही केंद्रीय विद्यालयापासून घ्यायचं म्हणून. हो हे असं इथं देऊळ रोड आहे. आपण सुरूयात आज सुटलो ना काही विषय नाही, आपलंच राज्य. एंट्री झाली, आता इथलं महाग फिरायचं. हा मेन डोर आहे इथला, हा मेन डोर आहे. सगळे ट्रॉफीज ठेवलेले त्यांनी. तर 52 निघालोय आपण देव रोड वरनं. आत्ता वाजले जवळजवळ 4:30 आणि भरपूरच वेळ लागला आपल्याला इथं. आता मला लागली भूक, आता घरी गेल्याशिवाय जेवू नाही शकत, कारण डबा नाही आणत आपण हरामी मनुष्य आहे. आपल्याला चांगलं चांगलं आवडतं, घरचं जेवण जात नाही आपल्याला. वाघ आता गरीब झालाय, पगार येऊन 2 दिवस झाले. वाघाकडे आता पैसे नाहीत,
वाघाचा किस्सा आता बघ मस्त संपलेला आहे. सर्व मित्रांनो, ज्यांना वाटतं मी आमिर आहे, आता वाघाकडे सगळे पैसे संपलेत भाई. कृपया वाघाकडे पैसे मागू नये. वाघ आता कर्जबाजारी झालाय. वाघ आता गरीब झालाय. वाघाकडे पैसे नाहीयेत. तर कृपया माझ्या सर्व मित्रांना माझ्याकडे पैसे मागू नये भाई. मीच आधी भिकारी झालोय. वाघाकडे आता फिरायला पण पैसे नाहीयेत. वाघाचा पगार आला आणि संपला वाघ. लय आईश केली 10 दिवस पगार आल्या सगळं गाडी बिडीचं काम बिम सगळं करून घेतलं. आता वाघ गप बसणार, कुठंच नाही जाणार आता महिनाभर. आता डायरेक्ट पुढच्या महिन्यात वाघ आता जोश दाखवणार. पुढच्या महिन्यात काढू का गोकल तर डोळे बिळे येऊ. आणि वाघाला आता वैताग आलाय म्हणून वाघाने फोन असा समोर टाकलाय. 4 वाजता ऊन लय भारी असतं बाई. काही मग मजा येते 4 वाजताच्या उन्हात. जास्त असं कडक ऊन नसते, नॉर्मल ऊन असते. बाबा सिमेंट वाले बाबा, आता फक्त माझी एकच इच्छा बानेरला गर्दी लागू नये. कारण आता झाली ऑफिस सुटायची. कसे भंड चांगले चांगले शब्द येतात. काय बोलू मी आता, काय मग शब्द दिले की मग वाईट वाटतं. मग आपलं युट्यूब सपोर्ट नाही करत. मग ते मेड फॉर किड्स काढायला लागतं, ओनली फॉर अडल्ट असं करायला लागतं. आलो आपण बाणेरला. बाणेरच्या इथं आलो. काय म्हणतात ते, हिंजवडीला आलो. हिंजवडी लवकर आलो भाई. ट्रॅफिक नाही लागणार. 5:30ला सुटतं का मंगळवारचं, लक्षात ठेवायला लागते. आज जास्त काय नव्हते कॉल, पण लय वेळ लागला. आतमध्ये पण फोर्स मोटरला 2 मशीन चेक केले आपण. एका मशीनचा पण काहीतरी इश्यू होता. दुसरा हॉर्न मारू नका रे, हॉर्न मारू नका. इरिटेट होतो हॉर्न मारले की. तिथं 2 केले, इथं 2 मशीन चेक केले आणि मग आपण निघालेलो. मला वाटलं आज आपण लवकर जाईन घरी, पण लवकर काही गेलोच नाही. आपण निवांत गेलो. तर पाहून हे ब्लॉग इथं संपूया ना. आपण अजून बडबड करत जाईल, पण काय उपयोगाचं नसणार आहे. मला आधीच बोर झाले, भूक लागली, एनर्जी नाही माझ्या. सकाळी मस्त चालू केलं होतं मी ब्लॉग, पण आता चालू करण्याची हिंमत नाही. अजून कंटिन्यू करण्याची हिंमत संपली माझी, कॅपॅसिटी. कारण आता पोट म्हणते भाई तो आता भूक लागली. एक तर इथं काय तर खास तो घर जमका. आणि वाघाकडे आता पैसे नसल्यामुळे वाघ्या बाहेर खाणार नाही. वाघ डायरेक्ट घरी जाणार आता खायला. भाई मेट्रो दिसती का बघू तुम्हाला, थांबा हे लास्ट शॉट दाखवून जाऊ. मेट्रो दिसती का? एक मेट्रो चालली वरनं हिंजवडीत ना. चालू झालं भाई. परवा आम्ही लोणावळ्याला गेलो होतो ना. दिसते का? अगं इथं कुठं तर आहे. दिसत असेल का नाही माहित नाही. मेट्रो गेली आता जस्ट. व्ह्यू भारी माहिती होते मेट्रो गेला आता. मी असं बघत असणार आणि ते मेट्रो जात जस्ट भाई. परवा चालच बंद होतं. जवळ आम्ही शुक्रवारीच गेलो होतो. ह्या गेल्या शुक्रवारी भाई मेट्रोचं निम्म काम झालं. मेट्रो चालू झाली, विचार करा भाई. नाद लय काय नाही केलं, फक्त शिड्या बिड्या लावल्या, 2-3 पट्ट्या लावल्या बस. मेट्रो चालू केली फक्त, बाकीचं काम बाकी अजून. द कूलेस्ट को लिव्हिंग नाव ऍट वाकड. अरे वाकड नाव आहे तशी. कसल्या स्पीडने चाललेत सगळे जण. निवांत चालू की. मी तर 60ला फक्त क्रूज कंट्रोल ऑन केले मी. 60चं ऑटोमॅटिक गाडी चालली जाते. स्पीड हे करायची गरजच नाही मला.
तर चला भावांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून जावा. बूम.